निलेश राणे असं सुचवतात की रवींद्र चव्हाण हे मालवणला आले तेव्हा त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना पैसे दिले, त्यापैकी हा एक कार्यकर्ता आहे. आता निलेश राणेंची मागणी आहे की पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी या दिवसापर्यंत तरी FIR नोंदवलेला नाही हे लक्षात घ्या. मात्र पोलिसांनी ही जी रक्कम आहे 25 लाख रुपये ही जप्त केलेली आहे. निलेश राणे म्हणतात ही रक्कम ज्या अर्थी पोलिसांनी जप्त केली त्या अर्थी ती ऑब्जेक्शनेबल रक्कम होती, आक्षेपार्ह रक्कम होती. तेव्हा पोलिसांनी आता खटला नोंदूनच घेतला पाहिजे, FIR नोंदूनच घेतला पाहिजे. गंमत अशी आहे की इतर घरांवर पोलिसांनी काही धाडी टाकलेली नाही. यांनी नावं सांगितली, जाहीर केली पत्रकारांपुढे नावं की या घरामध्ये पैसे आहेत रवींद्र चव्हाण यांनी दिलेले, असं जाहीर केलेलं आहे. आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या या सगळ्या स्टिंग ऑपरेशन विरुद्ध. स्टिंग ऑपरेशन बद्दल म्हणा, विरुद्ध म्हणा, सगळ्या प्रतिक्रिया काय विरुद्ध नाहीये. रोहित पवारांनी कौतुक केलं निलेश राणेंचं. महाराष्ट्रात कोणीही असं स्टिंग ऑपरेशन केलेलं नाही जी हिंमत निलेश राणेंनी दाखवली, वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले असे पैसे सापडले असतील तर एक तर निवडणूक आयोगाने चौकशी करायला पाहिजे किंवा पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे. पण एखाद्या माणसाच्या बेडरूम मध्ये जाणं योग्य आहे का? मुद्दा आहे. पैसे ठेवू शकतात भाजपचे कार्यकर्ते, 25 लाख रुपये बेडरूम मध्ये ठेवू शकतात, पण निलेश राणेंनी बेडरूम मध्ये जाणं काही योग्य नाही, सभ्यतेला धरून नाही, असं बावनकुळेंचं म्हणणं आहे. खरं तर ही धाड पोलिसांनी टाकायला पाहिजे होती आणि जर निवडणुकीच्या कामासाठी पैसे वापरले असतील तर ते जप्त करून निवडणूक आयोगाच्या ताब्यात द्यायला हवे होते. तसं काही केलं नाही, कारण हे सत्ताधाऱ्यांचे पोलीस आहेत. पण गंमत अशी आहे, इथे सत्ताधारी आघाडीतला, सत्ताधारी युतीतला, महायुतीतला एक पक्षच दुसऱ्या पक्षाविरुद्ध लढतोय, लक्षात घ्या. आणि आपल्या समोर त्यांच्या गडबडी आणतो आहे, लक्षात घ्या, आपल्या समोर त्यांच्या गडबडी आणतोय. मला इतकंच सांगायचं आहे की चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात बेडरूम मध्ये जाऊ नका. भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचं की जर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत बेडरूम मध्ये यायचं नसेल तर पैसे बेडरूम मध्ये ठेवू नका ना. माझं काय म्हणणं आहे, पैसे दुसरीकडे ठेवा, हॉलमध्ये ठेवा, किचन मध्ये ठेवा, किचन मध्ये डब्यात घालून ठेवा, काही ठेवा, पण बेडरूम मध्ये ठेवू नका. चंद्रशेखर बावनकुळेंचं ऐकायचं. निलेश राणेंचे भाऊ नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते असं म्हणतात हमाम में सब नंगे है. हे बरोबर आहे, हमाम में सब नंगे आहे. सगळेच नागडे आहे हमाम मध्ये, स्नानगृहामध्ये सगळे नागडे आहेत. सगळेच पक्ष हे करतात असं नितेश राणे सुचवतायत. जर आपला भाऊ निलेश राणे हा रवींद्र चव्हाण यांना दोष देत असेल तर आम्ही उदय सामंत हे सुद्धा आले होते इथे मालवणामध्ये, कणकवलीमध्ये, त्यांच्या विरुद्ध सुद्धा असा आरोप करायचा का? हा खरा प्रश्न आहे, असं नितेश राणे म्हणतात.